उकडलेले स्वीटकॉर्न, ग्रीन पीस आणि हरभरा या तिन्हीचे आता आपण छान कबाब करणार आहोत. हरे भरे कबाब. मटार आणि हरभरे उकळताना अगदी चिमूटभर सोडा आणि थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे हिरवा रंग त्याचा आहे तसाच इंटॅक्ट राहतो. हरभरे थोडेसे पिवळट झालेले होते आणि मटार पण जरा सोलून बरेच दिवस झाला होता, म्हणून थोडीशी ही ट्रिक केली. हराभरा कबाब करण्यासाठी बाकीचं साहित्य हे मी 3 क्यूब्स पालक प्युरीचे घेतलेत, 1 क्यूब पुदिन्याचा घेतलाय, हिरवी कोथिंबीर आहे, पनीर आहे साधारण 100 ग्रॅम आणि चवीसाठी आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला येळील आणि लिंबू रस. पालक प्रत्येक वेळी आपल्याला आणायला लागत नाही, त्यासाठी आधीच मी प्युरी करून ठेवली होती. तर ते 3 क्यूब्स घेतलेत रंगासाठी. बाकी हिरवी कोथिंबीर आहेच आहे. आणि बाइंडिंगसाठी 2-3 बटाटे घेतलेत, ते उकडत ठेवलेत. हराभरा कबाब करण्यासाठी बाकीचं साहित्य हे पालकचे काही क्यूब्स आहेत, 3 क्यूब्स आहेत, कोथिंबीर आहे, हे आहे पुदिन्याचा 1 क्यूब, पनीर आहे आणि बटाटे मी उकडत ठेवलेत 3 बटाटे, ते किसून घालणारे बाइंडिंगसाठी. या व्यतिरिक्त आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, साखर, लिंबू, धनेपूड, जिरेपूड हे तर येईलच. पालक प्युरेमुळे आपल्या या मिश्रणाला छान हिरवा रंग आलाय. आता त्यामध्ये हे पनीर आणि बाइंडिंगसाठी बटाटा हे किसून घालणार आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. पुदिना आधीच घातलेला आहे, त्यामुळे त्याची फ्लेवर त्याला मस्त झाली आहे. त्यानंतर हळद, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, किंचित गरम मसाला, साखर आणि मीठ, थोडीशी हळद, पाव चमचा तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. बाकी मीठ आणि लिंबू हे सगळं त्यात ऍड करून छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आणि बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम्स घालायचे. लहान मुलं खाणार आहेत म्हणून यामध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा ठेच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाहीये, फक्त लाल तिखट घातले आणि ह्याच्यामध्ये अजून मला आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ती साधारण अर्धा चमचा. या मिश्रणामध्ये आवश्यकतेप्रमाणे आता हे ब्रेड क्रम्स घालणार आहे. जेवढी क्वांटिटी आवश्यक आहे तेवढेच घालून चांगला घट्ट गोळा होईल अशा पद्धतीने ते ब्रेड क्रम्स त्या मी ऍड करतो आणि गोळा मळून घेतो. हराभरा कबाब थापून तयार आहेत. आता ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्याला डीप फ्राय करायचं नाहीये, डीप फ्राय करून काही आवश्यकताही नाहीये, कारण हे मटेरियल सगळं आहे ते शिजलेलं आहे. फक्त त्याला कुरकुरीतपणा यावा म्हणून शॅलो फ्राय करून घ्यायचं. हे सर्व मी शॅलो फ्राय करून घेतो, मग आपण सर्व करू. आपले हराभरा कबाब सर्विंगसाठी तयार आहेत. टेस्ट अतिशय छान आहे, खुसखुशीत झालेत. त्याच्याबरोबर हिरवी चटणी आहे, पुदिना हिरवी चटणी दह्यातली आणि टोमॅटो केचप. अतिशय छान झालेत, खुसखुशीत झालेत. आणि हे कबाब आहेत ना, हे जरा थोडेसे मऊच लागतात, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ. बाहेर जे मिळतात हॉटेलमध्ये ते कबाबच्या नावाखाली कडक अगदी गोळे देतात, ते बरोबर नाही वाटत. खूप छान आहे, करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आता आपल्या बच्चा कंपनीलाच विचारू, कसा झालाय हराभरा कबाब. तिखट तर नाहीये, कसा झालाय? आवडला ना? तुमच्यासाठीच केलाय खास 31st म्हणून. एन्जॉय.